हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आर्ट केक क्रिएशन. तर आज मला ऑर्डर आहे 1 kg चॉकलेट केकची आणि ती ऑर्डर आहे पुणेमध्ये. पुण्यामध्ये जाणार होता हा केक. सो मी म्हणलं चला आदल्या दिवशीच आपण केकला बेक करून क्रम्बल कोट करून ठेवावं. आणि मी जेव्हा क्रम्बल कोट करायला क्रीम घ्यायला लागले तर मी बघितलं की क्रीम खराब झाली. आय डोंट नो कशी काय खराब झाली. पूर्ण पॅक होतं बॉक्स. आय थिंक फ्रीजची लाईट वगैरे गेली असावी आणि म्हणून खराब झाली. आणि मग म्हटलं ठीक आहे, आता लेट झालं तर मी जाऊ नव्हते शकत. आणि ऑर्डर पण मला जरा लेट कन्फर्म झाली, कारण कन्फर्म झाल्याशिवाय मी प्रिपेरेशनला पण लागत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, सकाळ आपण क्रीम आणूयात, जवळच आहे आणि मग करायला घेऊयात. तरी माझा केक वन आवर प्लस सेट झाला असावा फ्रीजमध्ये. आणि केकला मी खरंच खूप छान डेकोर केलं होतं. मला तरी छान वाटलं होतं, तुम्ही बघसाल व्हिडिओमध्ये. आणि ते मला बोलले की ताई तुम्ही ऑनलाईन डिलेवर करता का? तर मी म्हटले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग मी दिलं. मला वाटलंच नाही, माझ्याकडं खूप कॉन्फिडन्स होता की माझा केक व्यवस्थित जाणार. आणि जेव्हा त्या माणसाला मी दिला केक आणि तो हार्डली 50 मीटर गेला आणि त्यांनी मला कॉल केला, ताई तुम्ही इथं या. मी म्हटलं काय झालं, तुमचा केक खराब झाला आहे. आणि मी गेले आणि बघितले, बापरे केकचं एवढं लूक खराब झालं होतं. तो मला म्हणायला लागला ताई तुम्ही हाफ पे करा मला, मी जातो. म्हटलं सर असं नाही, तुम्ही 10 मिनटं थांबा, मी तुम्हाला रिपेअर करून देते, तुम्ही घेऊन जा. तुम्ही डिलेवर नाही करणार, मी तुम्हाला का हाफ पे करू? आय थिंक मी राईट होते त्या पॉईंटला. आणि तो मी केक रिपेअर केला. माझ्याकडे अजून एक केक होता क्रम्बल कोट केलेला, तर तो मी रिपेअर केला आणि तो मी दिला. बट जे व्हायचं होतं ते झालं, जे तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये. सो मी कस्टमरला त्या हाफ अमाऊंट रिटर्न केली, जेणेकरून ते त्यांचं सेलिब्रेशन करन. बट आय डोंट नो कसं काय हे झालं, कारण की मी कितीतरी वेळा 1 आवर सेट केलेले केक दिले ते आणि कधीच हा प्रॉब्लेम नव्हता आला. बट ठीक आहे, लेट इट बी. मला तर खूप हर्ट झालं आहे, अजूनसुद्धा मला हर्ट होतं जेव्हा मी व्हिडिओ बघते किंवा जेव्हा मला ते आठवतं. आणि ॲक्च्युली हे फक्त ह्या केकसोबत नाही झालं, अजूनही एका केकसोबत झालं आहे, जी की त्याच दिवशी मी ती ऑर्डर प्रिपेअर केली होती. त्याची मी स्टोरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. बट जर तुम्हाला माझ्या ह्या केकची डिझाईन आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओसोबत, कारण की मीही काहीतरी लर्निंग प्रोसेसमध्ये आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेल माझ्या दुसऱ्या केकसोबत पण हा कसा प्रॉब्लेम झाला ते. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात लवकर एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.